श्लोक 46. यावानर्थोदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. अर्थ, पृथ्वी तलावर असणाऱ्या परिमित जलयुक्त कूप, तडाग म्हणजे तलाव इत्यादिकांच्या ठिकाणी होणाऱ्या सर्व गोष्टी, सर्व बाजूने परिपूर्ण भरलेल्या जलाशयाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सहजच होतात, तसेच सर्व वेदोक्त कर्मापासून प्राप्त होणारी जी फले ती सर्व तत्ववेत्या ब्राह्मणाच्या ज्ञानफलामध्ये अंतर्भूत होतात. विवरण. उदपान म्हणजे विहीर. माणसाला रोज पिण्याच्या पाण्यासाठी व वापराच्या पाण्यासाठी विहिरीची अत्यंत आवश्यकता असते. अर्थातच जी लहानशी विहीर माणसाची ही गरज भागवू शकते, ते काम मोठ्या सरोवरापासून किंवा जलाशयापासून आजच्या काळात धरणांपासून सहजच होऊ शकते. मग अशी सोय असेल तर त्या छोट्या विहिरीची गरज उरत नाही किंवा महत्त्वही उरत नाही. त्याचप्रमाणे जे कार्य वेदांना जाणल्याने होते ते श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी माणसाला सहजच साध्य होते. आत्मवान मनुष्याची ही योग्यता असते. आत्मवानासाठी येथे विज्ञान ब्राह्मण म्हणजे विज्ञानी ब्राह्मण या शब्दाचा उपयोग केला आहे. कारण ब्रह्म जाणणाऱ्या विशेष ज्ञानी पुरुषाला ब्राह्मण असे म्हणतात आणि विज्ञान ह्याचा अर्थ विशेष ज्ञान असा आहे. आणि तोच आत्मवान असतो. जो लाभ सर्व वेदांच्या पठणाने होतो तो यास आपोआप किंवा सहजच प्राप्त होतो. ब्रह्मज्ञान मिळवण्याचे वेद हे एक साधन आहे. वेदांचे पूर्ण ज्ञान झाल्यावरच ते चांगल्या प्रकारे अनुभवास येते. अशा अनुभवी ब्रह्मज्ञानी माणसालाच ब्रह्मनिष्ठ आत्मवान असे म्हणतात. एकदा का शेवटची सिद्धी प्राप्त झाली की त्याआधी प्राप्त झालेल्या सर्व प्राथमिक गोष्टी गौण ठरतात. जसे पदवी प्राप्त झाली की SSC परीक्षेचे महत्त्व राहत नाही, तसेच एकदा का ब्रह्मज्ञान झाले की वेदांच्या अध्ययनाचे महत्त्व उरत नाही. आता आपल्याला असं वाटेल की इथे काय श्रीकृष्णांनी वेदांना गौण लेखलेलं आहे की काय, तर तसं नाही आहे. तर शब्दज्ञान आणि अनुभवज्ञान असा भेद करून शब्दांना अनुभवापेक्षा कमी महत्त्व आहे असे भगवंत सांगत आहे. आपल्याकडे तुकाराम महाराजांसारखे, चोखामेळांसारखे अनेक संत होऊन गेले आणि त्यांना वेदाध्ययनाची कधी गरजही भासली नाही. अनेक संतांना लिहिणे वाचणे असे सुद्धा येत नव्हते. त्यांनी कोणत्याही प्रकारचे अध्ययनसुद्धा केलेले नव्हते, पण ते ब्रह्मज्ञानी होते. हेच या श्लोकात विशद केले आहे. आणि यानंतर भगवंत कर्ममार्गाचा उपदेश करीत आहेत. तो पुढील श्लोकात पाहू. इथे थांबूया. धन्यवाद.